हॅलो स्टुडंट्स. एनरोल इंजिनियरच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि सीईटी टू कॅम्पस सिरीजमध्ये आपण कव्हर करतोय महाराष्ट्रातले इंजिनिअरिंग कॉलेज जे सीईटी थ्रू ऍडमिशन घेतात. आता या सिरीजमध्ये आपण काल पीसीसी कॉलेज बद्दल बघितलेलं आहे, तर आज आपण घेऊन आलो DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डी. या कॉलेज बद्दल पूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, ज्यामध्ये आपण कव्हर करणार कॉलेजचे कट ऑफ, कॉलेजचे प्लेसमेंट, कॉलेजचे फी स्ट्रक्चर आणि कॉलेजचे काही बाकीची इन्फो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही आम्हाला सबस्क्राईब केला नसेल तर आता सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. आता बेसिक इन्फो जर बघायला झालं DY पाटीलचं, तर कॉलेजचं DY पाटील कॉलेज जे आहे ते सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर येतं. त्याच्यानंतर हे कॉलेज आकुर्डीमध्ये लोकेटेड आहे आणि एक ऑटोनॉमस प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. त्यानंतर हे कॉलेज 1984 ला चालू झालेलं होतं. ऍव्हरेज प्लेसमेंट रेकॉर्ड जर या कॉलेजचा बघितला तर हा ऑन अँड ऍव्हरेज 75 to 80% हा प्लेसमेंट रेकॉर्ड आहे. याच्यामध्ये ऍडिशनल मग हायर स्टडीजचा रेकॉर्ड ऍड केला जातो. त्यानंतर हायएस्ट पॅकेज जर बघितलं तर 52 LPA आणि ऍव्हरेज पॅकेज जर बघायला गेलो तर 8 LPA या कॉलेजचा आहे. जर आपण कट ऑफचा बोलायला झालो तर DY पाटील कॉलेजला वेगवेगळे ब्रांचेस आहेत. तर आपण काही ब्रांचेसचा कट ऑफ तुमच्या सोबत आज इथं घेऊन आलोय. याच्यामध्ये जर सिव्हिल ब्रांचचं बघायला झालं तर सिव्हिल ब्रांचचा 91.06 कट ऑफ आहे. हे कट ऑफ ओपन कॅटेगरीसाठी आहे. आता जर तुमची कॅटेगरी ओपन नसेल, वेगळी कॅटेगरी असेल, तर तुम्ही जी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्यांच्यासोबत व्हॉट्सअपवरती किंवा कॉलवरती एन्क्वायरी करू शकता. त्यानंतर जर तुम्हाला TFWS, त्यानंतर डिफेन्स, PW या कोटामधून ऍडमिशन घ्यायचं असेल, EWS मधून ऍडमिशन घ्यायचं असेल, तर आमचे जे मेंटरचा नंबर स्क्रीनवरती आहे, तुम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकतात आणि एन्क्वायरी करू शकतात. जर कॉम्प्युटरचा कट ऑफ बघायला झाला तर 98.78, ENTCचा 96.40, AIDS 97.27 आणि नंतर IT 97.48. जर आपण टेक्निकल ब्रांचेसचा कट ऑफ बघायला झालो CS, AIDS, IT चा, तर तुम्ही बघू शकता की 97 ला क्रॉस केलेला आहे कट ऑफनी. आणि ENTCचा जर बघायला झालो तर आपण 96.5 च्या पुढे हा कट ऑफ जातो ऑन अँड ऍव्हरेज. इथे तुम्ही बघू शकता 96.40 आहे. तर तुम्ही एक ऑब्झर्व करू शकता की जर तुम्हाला DY पाटील टार्गेट करायचंय आणि तुम्ही ओपन कॅटेगरी मधून असाल तर तुम्हाला ऍटलीस्ट 96% तरी मिनिमम लागतील टेक ब्रांचेससाठी. आता मेकॅनिकल इंजिनिअरिंग यासारख्या ब्रांचेसचा कट ऑफ जाणून घ्यायचं असेल तर आमच्या मेंटर सोबत तुम्ही कनेक्ट करा. आणि व्हॉट्सअप ग्रुप जो आहे आमचा, ज्याच्यावरती आम्ही अपडेट शेअर करतो कॉलेजेसचे, तो त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये, तर तुम्ही ते लगेच जॉईन करा, जेणेकरून जे पण काय अपडेट असतील तुम्हाला ते व्हॉट्सअप वरती लगेच मिळणार. आता जर तुम्ही पण फक्त सीईटीचा स्कोअर कॅल्क्युलेट केलाय, तुमचे पर्सेंटेज अजून सुद्धा प्रेडिक्ट केलेलं नाही, तर पर्सेंटेज प्रेडिक्ट करून घ्या. खाली स्क्रीनवर जी वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन, किंवा मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा लिंक देणार, त्याच्यावरती जाऊन तुम्ही तुमचे पर्सेंटेज प्रेडिक्ट करू शकता, जेणेकरून रिझल्टच्या पहिले एक तुम्हाला आयडिया येईल की तुम्हाला कोणते कॉलेज भेटण्याचे चान्सेस आहेत. जी महाराष्ट्रातली टॉप इंजिनिअरिंगची काउन्सिलिंग बॅच आहे एनरोल इंजिनिअरिंगची प्रीमियम काउन्सिलिंग बॅच, ती ऑलरेडी चालू झालेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला ही 1-to-1 काउन्सिलिंग बॅच आहे. पूर्ण एंड टू एंड ऍडमिशन सपोर्ट मिळणार, बेस्ट कॉलेज बेस्ट ब्रांच साठी स्ट्रॅटेजी मिळणार आहे की नेमकं कसं घ्यायचं. आणि ही बॅच 1-to-1 असल्यामुळे खूप लिमिटेड सीट्स या बॅच मध्ये. तुम्हाला सुद्धा जर या बॅच मध्ये एनरोल करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर आहे, तुम्ही स्क्रीनवरच्या नंबरला कॉन्टॅक्ट करून एन्क्वायरी करू शकतात. या बॅच मध्ये नेमकं तुम्हाला काय मिळणार आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात. या बॅच मध्ये तुम्हाला मिळणार गायडन्स फॉर ऑल कॅप राऊंड्स, स्पॉट राऊंड आणि ILS राऊंड. हे असे राऊंड्स आहेत की जेणेकरून ज्या मुलाला कमी मार्क आहे किंवा ज्या मुलीला कमी मार्क आहेत, म्हणजे मागच्या वर्षी जर आपण बघायला झालो तर DY पाटील सारख्या कॉलेजेसला 60% किंवा 40%, 58% 40% असे जे आहेत, या स्टुडंट्सला सुद्धा कॉलेजेस मिळालेले आहेत. त्यानंतर हेच कॉलेज नाही तर ज्या मुलाला 30% 40% आहे, अशा मुलाला एकदम टॉप 3 पुण्यातले जे टॉप 3 रेप्युटेड कॉलेज आहे त्या एका कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालंय. आणि कोणतं कॉलेज आहे नेमकं त्याच्यासाठी तुम्ही स्क्रीनवरच्या नंबरला कॉल करून विचारू शकतात. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला कम्प्लीट कॉल सपोर्ट मिळणार आहे. तुम्हाला कस्टमाइज ऑप्शन फॉर्म मिळणार 4 कॅप राऊंडचा. कम्प्लीट लाईव्ह सेशन तुमच्यासोबत कंडक्ट केलं जाणार आहे पूर्ण ऍडमिशन प्रोसेसमध्ये. आणि एक स्पेशल डेडिकेटेड मेंटर टीम राहणार जी तुमची ऍडमिशन प्रोसेस तुम्हाला सोपी करणार. आणि ही एनरोल इंजिनिअरची पर्सनलाइज काउन्सिलिंग बॅच म्हणजे तुम्हाला 1-to-1 काउन्सिलिंग याच्यामध्ये केलं जाईल. त्याच्यामुळे या बॅच मध्ये खूप लिमिटेड सीट्स असतात. तुम्हाला जर या बॅच मध्ये एनरोल करायचं, याच्याबद्दल एन्क्वायरी करायची, तर स्क्रीनवर नंबर आहे, तुम्ही स्क्रीनवरच्या नंबरला कॉल करून एन्क्वायरी करू शकतात. ऑलरेडी मागच्या 2 वर्षामध्ये 5,000+ मुलांनी ही बॅच घेऊन त्यांचं ड्रीम इंजिनिअरिंग कॉलेज हे अचीव्ह केलेलं आहे. जर आपण प्लेसमेंट रेकॉर्डचं बघायला झालं, जो डेटा कॉलेजकडून अवेलेबल केलेला होता त्यामध्ये जर आपण बघायला झालं तर प्लेसमेंट पर्सेंटेज तुम्ही बघू शकता DY पाटील कॉलेजचं 2024 चे 72% होतं. त्यानंतर
2025चे 73% प्लेसमेंट आहे. त्यानंतर हे जे डेटा आहे हा 6 एप्रिल 2026 ला अपडेट केला आहे कॉलेजकडून. त्यानंतर टोटल कंपनी जर आपण कॅम्पस रिक्रुटमेंटसाठी बघितलं तर तुम्ही बघू शकता की 2025 साली 328 कंपनी कॅम्पस रिक्रुटमेंटसाठी आलेल्या होत्या. जर आपण मीडियन सॅलरी बघायला गेलो पर ॲनम तर आपण बघू शकतो की 2025 ची जी मीडियन सॅलरी ही 6 LP आहे. ज्या पहिले 5.4 द इन्क्रीजिंग ग्राफ आपण बघू शकतो. त्यानंतर टोटल कंपनीज व्हिजिटेड मध्ये सुद्धा इन्क्रीजिंग ग्राफ आपण बघतो आणि प्लेसमेंट पर्सेंटेज मध्ये जो ग्राफ या कॉलेजचा आहे तो ऑन अँड ॲव्हरेज 70 to 75 आहे. त्यानंतर मॅक्सिमम सॅलरी जर बघायला झालं तर 52 LPA या कॉलेजची आहे. जर आपण इंडस्ट्री पार्टनर बघायला झालो कॉलेजचे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकतात की कॉलेजचे इंडस्ट्री पार्टनर्स कोण कोण आहे. तुम्ही त्याच्यामध्ये अमेझॉन, TCS, इन्फोसिस, विप्रो, कॅपजिमिनाय, IBM अशा खूप मोठ्या मोठ्या कंपन्या तुम्ही बघू शकता की जे नावाजलेले कंपन्या एनविडिया, HP, नोकिया असे खूप चांगल्या चांगल्या कंपन्या कॉलेजला व्हिजिट करतात आणि त्यांचे इंडस्ट्री पार्टनरच्या कॉलेज सोबत आहे. तर तुम्ही सुद्धा जर तुम्हाला एवढे पर्सेंटेज आले आणि तुम्हाला जर कॉलेज मिळत असेल तर तुम्ही हे कॉलेज नक्की ट्राय करू शकता. आता सगळ्यात मेन म्हणजे आपण बघणार आहोत फी स्ट्रक्चर. आता हे कॉलेज ऑटोनॉमस झालेलं आहे. या कॉलेजला ऑटोनॉमस नेमकं काय राहणार, नॉन ऑटोनॉमस काय राहणार याच्यासाठी आपण लवकरच काही व्हिडिओ घेऊन येतोय, तुम्ही ते बघू शकता. तोपर्यंत तुम्ही याचं फी स्ट्रक्चर काय राहणार हे बघा. जर आपण बघायला झालो तर ओपन कॅटेगरी जर असेल तर 1,49,000 म्हणजे ऑन अँड ॲव्हरेज 1.5 लाख रुपये तुमची फीज राहणार आहे. EBC, EWS, SCBC स्टुडंट असेल तर त्याला 86,428 फीज राहणार आहे. OBC असेल त्याला सुद्धा सेम फी स्ट्रक्चर राहणार आहे. त्यानंतर जर गर्ल्स कॅन्डिडेट असतील कोणत्या कॅटेगरीचे EBC, OBC, EWS, SCBC मधून त्यांना 23,168 फी राहणार आहे. बाकीच्या कॅटेगरीला तुम्ही बघता SBC, NT, VJDT यांना सुद्धा 23,000. TFWS मधून ऍडमिशन घेतलं 23,000. नेमकं TFWS काय असतं याच्यावरती पण आपण एक डिटेल व्हिडिओ लवकरच घेऊन येतोय. त्यानंतर SC ST असेल तर 4,100 रुपये तुम्हाला फी राहणार आहे. JK असेल तर वेगळं फी स्ट्रक्चर आहे. सो तुम्ही वेगळं एक प्रत्येक वेगवेगळं फी स्ट्रक्चर आपण इथे स्क्रीनवर दाखवतोय. तुम्ही ते कम्प्लिटली बघू शकतात, याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकतात. आता जर IL राऊंड मधून ऍडमिशन घ्यायचं किंवा स्पॉट राऊंड मधून ऍडमिशन घ्यायचंय नेमकं फी स्ट्रक्चर किती राहणार त्याच्याबद्दल इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही आमचे जे स्क्रीनवरती नंबर आहेत त्यांच्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. जर आपण लोकेशनचं बोलायला झालो तर DY पाटील हे नेमकं जे मेन आकुर्डी एरिया जो आहे त्याच्यामध्ये लोकेटेड आहे. जर आपलं आकुर्डी रेल्वे स्टेशन जे आहे त्याच्या जवळच हे कॉलेज लोकेटेड आहे. तुम्ही मॅपवरती सुद्धा बघू शकता की हे कॉलेज कुठं लोकेटेड आहे. त्यानंतर तुम्हाला एक चांगली कनेक्टिव्हिटी या कॉलेजकडून मिळतं कारण 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आकुर्डी रेल्वे स्टेशन आहे. तिथून चांगली कनेक्टिव्हिटी तुम्हाला मिळतं. त्यानंतर बाकीच्या एरियाला तुम्हाला पुनावडे, ताथवडे या एरियामध्ये सुद्धा एक चांगली कनेक्टिव्हिटी तुमच्याकडे आहे पिंपरी चिंचवडसाठी. जर आपण जे एनरोल इंजिनियरचे स्टुडंट्स होते की ज्यांनी ऑलरेडी एनरोल इंजिनियरची काउन्सिलिंग घेऊन एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले त्यांचे काही आपण बाकी रिव्ह्यूज घेऊन आलोय. बाकीचे रिव्ह्यूज आपल्या वेबसाईट युट्यूबवरती अपलोड आहे, तुम्ही बघू शकतात. इथं यश जाधव आहे त्याचा रिव्ह्यू आहे आपल्याकडं. तो VGTI सिव्हिलला ऍडमिशन झालेलं आहे. समृद्धी आहे. आता तुमचा सुद्धा असा रिव्ह्यू असू शकतो. आणि जर तुम्हाला सुद्धा ड्रीम इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय स्क्रीनवर नंबर आहे, ऑलरेडी लगेच कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या ऍडमिशन काउन्सिलिंग बॅचसाठी एन्क्वायरी करा. कारण ऑलरेडी तुमचा स्कोर आलेला आहे. तुम्ही जर अजून सुद्धा पर्सेंटेज प्रेडिक्ट केलेले नसतील तर तुमचे पर्सेंटेज लगेच वेबसाईटवर जाऊन प्रेडिक्ट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला रिझल्टच्या पहिलेच आयडिया येईल की तुमचे पर्सेंटेज किती येऊ शकतात आणि तुमच्या स्कोअरवरती नेमकं तुम्हाला काय मिळणार याची डिटेल माहिती जर पाहिजे असेल तर एनरोल इंजिनिअरच्या काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोल करा आणि तुम्हाला ते गायडन्स घ्या. आणि आम्हाला अशाच व्हिडिओसाठी आम्हाला युट्यूबला सबस्क्राईब करा. आपली CET2 कॅम्पस ही सिरीज चालूच राहणार आहे. लवकरच आपण एक मिशन इंजिनिअरिंग म्हणून सिरीज घेऊन येतोय ज्यामध्ये तुम्हाला मिळणार डिटेल ऍडमिशन प्रोसेस बद्दल माहिती, नेमकी ऍडमिशन कशी होती, काय प्रोसेस असते हे पूर्ण माहिती मिळणार आहे. त्यासाठी आम्हाला युट्यूबला आता सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आम्हाला इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. सो थँक्यू स्टुडंट्स, ऑल द बेस्ट. तुम्हाला जर काही क्वेश्चन असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. थँक्यू.